आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगर परिषद नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यानिमित्त जत शहरातील शासकीय ओढापात्रातील अतिक्रमण काढून त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी करणार असल्याची घोषणा केली असून या कामात जो कोणी आडवा येईल त्याची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला असला तरी हा इशारा नक्की कुणासाठी दिलाय याची जोरदार चर्चा जत शहरात सुरू आहे। जत शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते लोखंडी पुलापर्यंत शासकीय ओढापात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून अनेकांनी पत्रा शेड उभे करून जागा बळकावल्यात। या जागेवर त्यांनी आपापले व्यवसाय सुरू केलेत। या व्यावसायिकांनी बळकावलेल्या जागा या जत नगर परिषदेच्या असूनही या जागेचे जत नगर परिषदेला कवडी मात्र उत्पन्न मिळत नाही। उलट या ओढापात्रातील जागेवरून अनेक वेळा व्यावसायिकांमध्ये वाद झालेत। काहींनी या जागेचा बेकायदेशीर व्यवहारही केलेत। येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजप नेते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी जत नगर परिषदकडील ओढापात्रातील या पत्रा शेडबाबत वृत्तपत्रातून मागणी करून छत्रपती संभाजी महाराज चौक ते लोखंडी पुलापर्यंत जत नगर परिषदेनं शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बांधून देऊन या व्यावसायिकांची कायमस्वरूपी सोय करावी। या शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे शहरातील ही बकाल असलेली पत्राशेडमध्ये सुरू असलेले व्यवसाय त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवर सुरू करता येऊन त्यांचे तर कायमचंच कल्याण होईल। त्याचप्रमाणे शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडून नगर परिषदेच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे। जत येथील SRVM हायस्कूल व ज्युनियर कॉलेज समोर असलेल्या जिल्हा परिषदेच्या बचत भवनची जीर्ण झालेली व वापरास अयोग्य असलेली धोकादायक इमारत पाडून त्या ठिकाणी सर्व सुखसोयींनी युक्त नाट्यगृह उभारणार असल्याचंही आमदार पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे। जत नगर परिषद नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यानिमित्त आमदार पडळकर यांनी जत सांगोला या मार्गावर असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची जी त्यांच्या मालकी हक्काची जागे आहे त्या जागेवरही त्यांनी नवीन ST डेपो उभारण्याची घोषणा केली असून या जागेवरही अनेकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण करून या जागा बळकावल्या आहेत। या ठिकाणीही सर्व सोयींनी युक्त असा ST डेपो उभारण्यात येणार असून त्यामुळे जत शहराच्या वैभवात मोठी वाढ होणार आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी शासकीय ओढापात्रे व नगर परिषदेच्या जागेवर ज्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून नवीन होणाऱ्या विकास कामाला अडथळा निर्माण होईल असं काम केलेस, विकास कामात अडवे आल्यास तो कोणत्या पक्षाचा कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे हे न पाहता त्याचा बंदोबस्त करण्यात येईल असा इशाराही आमदार पडळकर यांनी दिल्याचं जत शहरात काठ टाकू लागले असून लवकरच आमदार पडळकर यांच्या माध्यमातून जत शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्यामुळे आमदार पडळकर यांच्या या निर्णयाचं जत शहरवासियांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।